एससी आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात रिपाईचे आठवले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ रद्द करावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात समोर जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला। राज्य शासनाने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाच्या विरोधात आंबेडकरी समाजामध्ये संतापाची भावना आहे। उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाने आक्रमक भूमिका घेत पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी एससी आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात आणि राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला। बराच वेळ निदर्शने केल्यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले। शासनाने गठीत केलेले बदर समिती पूर्णपणे बोगस असून तिचा अहवाल तात्काळ खुला करण्यात यावा व ही समिती रद्द करण्यात यावी। जातीय जनगणना झाल्याशिवाय उपवर्गीकरण करू नये। सध्याच्या अपुऱ्या माहितीच्या आधारे उपवर्गीकरण केल्यास एकाच समाजाचा विचार होऊन अनुसूचित जातीमधील उर्वरित 58 जातीवर प्रचंड अन्याय होईल। उपवर्गीकरणाच्या मुद्द्यामुळे बौद्ध, मातंग, चांभार, ढोर, भंगी, लोहार यासह इतर 59 अनुसूचित जातीमधील समाजामध्ये विशेषतः बौद्ध व मातंग समाजामध्ये दुरावा निर्माण होत आहे। शासनाने उपवर्गीकरणाच्या माध्यमातून दोन्ही समाजात दरी निर्माण करू नये। सध्या उपवर्गीकरणाच्या विरोधात संपूर्ण दलित, आंबेडकरवादी, अनुसूचित जातीतील समाज रस्त्यावर उतरून तीव्र विरोध नोंदवत आहे। त्यामुळे शासनाने उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अन्यथा महाराष्ट्रात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी यावेळी दिलाय। मराठवाडा राज्य उपाध्यक्ष दौलत खरात, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण इंगडे, विजय मगरे, मराठवाडा संघटक अरविंद अवचारमल, मराठवाडा उपाध्यक्ष दिलीप पाडमुख, युवक जिल्हाध्यक्ष राकेश पंडित, मराठवाडा संघटक लक्ष्मण हिवराडे, जिल्हा उपाध्यक्ष अमोल कोतकर, रवी जावळे, मधुकर चव्हाण, प्रशांत वाकडे, विशाल सोनवणे, राजू संदीप सातदिवे कन्नड, फकीरा भालेराव खुलताबाद, के जगताप सिल्लोड, संदीप खोतकर सोयगाव, बाळासाहेब त्रिभुवन वैजापूर, जे अमराव सुखदेव सोनवणे, किशोर साळवे, काकासाहेब कोळशे गंगापूर, जगन्नाथ साळवे कृष्णा, पैठण, बापू खाजेकर, बाबासाहेब भरपूर, नितीन सूर्यवंशी, विकास राऊत, विश्वजित काळे, शरद शेगावकर, बाळासाहेब नरवाडे, विशाल गायकवाड, चेतन सोनवणे, गजानन बागुल, ऋषी तुपारे, सागर गायकवाड, गजानन निकाळजे, प्रेम सोनटक्के, दिलीप बोर्डे, नितीन साळवे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती। बदर समिती रद्द करण्याचा आपली मागणी आहे, काय सांगा? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा कचेरीवर मोर्चे आणि निदर्शने आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। म्हणून संभाजीनगरला देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी आम्ही निदर्शने करतो आहोत। महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी जातीचे उपवर्गीकरण करण्याचा या ठिकाणी संकेत दिलेले आहे आणि त्या दृष्टीने ते तरी तयारी करतात असं आम्हाला समजतंय। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एसटीच्या 59 जातींना 13% आरक्षण दिलं आणि ह्या 13% आरक्षणामध्ये 59 जाती आहेत आणि एसटीचे अबकडीचं उपयोग करण्याचं शासनाचं धोरण हे आम्हाला मुळीच मान्य नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणामध्ये मोडतोड करण्याचा कुणालाही या ठिकाणी अधिकार राहिलेला नाही। जर शासनाने उपवर्गीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला तर यापेक्षा अधिक आम्ही आंदोलन तीव्र केल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी शासनाने उपवर्गीकरण समितीसाठी बदर समिती नेमली। ही बदर समिती निव्वळ बोगस बदर समिती आहे। या बदर समितीचा अहवाल काय आहे हे आम्हाला माहित नाही। जनतेला अहवाल काय माहित नाही, फक्त मुख्यमंत्र्यांना आणि शासनाला त्याचा अहवाल माहित आहे। म्हणून ह्या बदर समितीचा अहवाल खुला करा, जनतेसमोर करा आणि त्यानंतर आपण त्याच्यावर विचार करू। महाराष्ट्रामध्ये कुठल्याही अभिकरण घेतलं ते आम्ही या ठिकाणी सहन करणार नाही। महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लोकसंख्येनुसार, जातीनुसार या ठिकाणी जनगणना झाली पाहिजे। आज महाराष्ट्र शासनाकडे कुठल्याही जातीचा स्वतंत्र असा डेटा या ठिकाणी नाहीये आणि या कुठल्यावर प्रश्नावर हे वर्गीकरण करायला निघालेले आहेत। म्हणून हे अन्यायकारक होईल। कुठल्याही समाजावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही। मातंग समाज या ठिकाणी अबकडीची मागणी करते आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला 13% आरक्षण दिलं आणि त्या 13% आरक्षणामध्ये आपण मोठे भाऊ, लहान भाऊ सर्व मिळून या ठिकाणी आरक्षणाचा लाभ घेतोय। म्हणून वेगळं आरक्षण मागण्याची काही या ठिकाणी आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून या ठिकाणी आमची मागणी आहे की अबकडं आम्ही मुळीच सहन करणार नाही।
शासनाने अबकडे करण्याचा जो या ठिकाणी घाट घातलेला आहे तो त्या ठिकाणी त्यांनी मागे घ्यावा, तो घाट त्यांनी रद्द करावा, उपवर्गीकरण त्यांनी रद्द करावं, हीच प्रामुख्याने आज या ठिकाणी दादा, काय वाटतंय पहिले हिंदू मुसलमान केल्यानंतर मराठा वर्सेस ओबीसी, आता SC ST मध्ये भांडणं लावायचं सरकार काम करतंय? या ठिकाणी सरकारला मी या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये जे तोडाफोडाचे राजकारण सुरू आहे, कारण मराठा समाजामध्ये, माळी समाजामध्ये, धनगर समाजामध्ये अगोदर भांडणं लावली आरक्षणाच्या नावावर, त्यानंतर आता परत आणखी हिंदू मुस्लिमच्या लोकांमध्ये देखील आरक्षणावरून या ठिकाणी भांडणं लावलेली आहेत. आणि म्हणून आता फक्त महाराष्ट्रामध्ये दलित समाजामध्ये भांडण लावण्याचं काम शिल्लक होतं. म्हणून बदल समिती तयार करून त्याच मॅजिस्ट्रेटची बदल समिती तयार केली आणि तो बोगस अहवाल शासनाने घेतला आणि त्या आधारावर शासन हे वर्गीकरण करू इच्छिते, तर ते आम्हाला मुळीच मान्य नाही. म्हणून दलित आणि मातंग समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम, दलित आणि मातंग समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम शासनाने या ठिकाणी करू नये. आज मोर्चे प्रतिमोर्चे आज महाराष्ट्रामध्ये निघत आहेत. म्हणून मी मातंग समाजाला या ठिकाणी विनंती करेल की या ठिकाणी आंदोलन करत असताना कुठल्याही महापुरुषाच्या बद्दल आपण वेगवेगळं वेडवाकडे बोलू नये. दलित समाजामध्ये दरी निर्माण होईल अशा प्रकारची या ठिकाणी आपण भाषणं करू नयेत. आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करूया. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण हे सर्वांसाठी दिलेलं आहे, 59 जातीसाठी दिलेलं आहे. म्हणून कुठल्या एका जातीवर जर आरक्षण आबाकडे केलं तर बाकी सर्व जातीवर अन्याय होईल, पण कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी आणि उपवर्गीकरण हे त्वरित थांबवलंच पाहिजे. ही आम्ही आरपीआयच्या मातंग समाजामध्ये यावरून 2 गट पडलेले आहेत, कसं बघता? नाही, मातंग समाजातले जवळपास 75% लोक आंबेडकरवाडी मातंग समाज हा आमच्या समोर आहे. त्यांना वर्गीकरण नको आहे, परंतु एक विशिष्ट असा समाज आणि विशिष्ट असे लोक काही जातीयवाद्यांच्या इशाऱ्यावर या ठिकाणी येऊन या ठिकाणी वर्गीकरणाची मागणी करतायत आणि समाजाचे फूट पाडण्याचं काम करतायत. म्हणून मला त्यांना सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण हे सर्व जातीचं एकीकरण करून या ठिकाणी दिलेलं आहे. पण कुठल्याही समाजामध्ये फूट पाडायचं काम या ठिकाणी करायचं नाही. आपली सर्वांची मातंग समाजाने 59 जातीची एकजूट या ठिकाणी करायची आहे आणि एकजुटीच्या माध्यमातून आपण आरक्षण या ठिकाणी मागणार आहोत.